नमस्कार, मी विजय बारसकर. आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. जबतलाई येथील आश्रमशाळेत मुली खाली झोपल्या असताना मण्यार साप 6 मुलींना लागोपाठ चावा घेत राहिला. त्यामधील 3 मुली जागीच मृत्यू पावल्या. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे. मूलभूत सुविधांचा अभाव. तब्बल 96 विद्यार्थिनी एकाच खोलीत झोपल्या आणि वरिष्ठांपैकी कोणीही तेथे नव्हते. पालकमंत्री आमदार आशिष जयस्वाल यांनी कुटुंबियांशी संवाद साधला व 5 लाख रुपये सहाय्यता निधी दिली. 1 लाख रुपये तात्काळ दिले. सुमिता, दीपिका, अनु यांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या. आश्रमशाळेतील मुलींकडून आकोदेका हाल. काय झालं सांग? आम्ही सगळेजण झोपलो होतो सर. मग अन्नूंनी बोंबलली सर, साप साप म्हणून. मग सगळेजण उठलो सर. मग आम्ही सगळ्यात पहिला बाईला उठवलो. बाई मग मुडके भाऊले सांगितले सर. मुडके भाऊ मग सरांनी फोन केले. सर आले सर. लवकरच ते मुलींले दोघींनी अन्नूले आणि दीपिकाले दवाखान्यात नेले सर. त्यांना नेल्यानंतर अजून नंतर ते समृद्धी, सुस्मिता, अजून दीपिका ते उलटी करत होते सर. मुडके भाऊंनी अजून मॅडमले फोन केले सर. मॅडम आले. मग स्कार्फ गाडी बोलवले. मग त्यांना अजून दवाखान्यात नेले सर. त्यांच्यानंतर अजून आलेत सर. मग अजून ते अर्ध मुलींना अजून नेले सर. मारली मग दुसरी ट्रिप मारली म्हणजे गाडी कमी होती का? नाही सर, त्या दुसऱ्या सेटच्या मुलींना सिम्पटम्स नव्हते तेव्हा. त्यांना कळलंच नव्हतं सर. त्यांना जेव्हा असं वॉमिटिंग चालू झाली. एक सांग मला, मग सरपला केव्हा मारलं? ते मुलींले नेल्यानंतर सर. आम्ही सगळेजण बाहेर निघून सर ते अन्नूले आणि दीपिकाले नेल्यानंतर मारले सर. तुम्ही कधी असं बोलले नाही का इथं साप? तुम्हाला भीती नव्हती वाटत का? नाही सर, असं कधी आमच्या मनात नाही. तुम्हाला काही अडचण आहे का शाळेमध्ये जेवण? मग तुम्ही गादीवादी नाही, तुम्ही म्हणत नाही आम्हाला गादी पाहिजे म्हणून. असं सतरंजी झोपता? सतरंजी होती का? काय होतं तिथे? नाही नेलं होतं सर. गादी असते का? तिकडे नाही ठेवून सर. तिसरीवर भेटली होती सर. नाही तर तुम्ही तिथे जेव्हा झोपले होते तुम्हाला गादीवादी पाहिजे असं तुम्ही आजपर्यंत कधी तुम्हाला गादी भेटत नाही झोपायला? तिथं झोपता रोज? हो सर, गादी भेटते सर झोपायला. मग काल नव्हती गादी? नाही सर, पाऊस आला म्हणून नाही नेलं. गादी जी आहे तुमची, तुम्ही रोज गादी झोपता का? येस सर. कुठे आहे गादी तुमची? तिसरीवर भेटते. तिथून तुम्ही वर्षभर कुठे झोपता? सर ॲक्च्युली त्यांनी स्टोर एका वेगळ्या ठिकाणी केली आहे आणि झोपताना मग मुली नेतात असं म्हणतात. काल पाऊस झाला म्हणून यांनी नेली आणि असं त्यांनी सर या बाजूला स्टोर केली आहे. खाली तिसरी वर्ग आहे ना, तिथे सर स्टोर केलेली आहे. स्टोरेज सर मुलींच्या हॉस्टेलला नाही आहे. गादीची जागा वेगवेगळ्या ठिकाणी स्टोर केली आहे. माझा नंबर देतो मी तुम्हाला. काही अडचण झाली तर मला फोन करायचा. कोणा मुलावर आणण्यात आला तर. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आज या आश्रमशाळेत जे दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे. एक मुलीला नागपूरला शिफ्ट केलेलं आहे. संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन आज या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही बाब कळली की अनेक गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला जागरूकतेने काम करण्याची गरज आहे. चुका अनेक लोकांच्या झालेल्या आहे, परंतु भविष्यात ते घडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. जे कमिटी आपण गठीत करतो त्या कमिट्यांचा देखील कारभार सुरळीतपणे आणि शासन व्यवस्थेतून याच्यात काय बदल करण्यात येईल त्याच्या संदर्भात 14 तारखेला मी इथं बैठक घेतलेली आहे. कुटुंबाला आज आम्ही 5 लाखाची मदत करत आहोत आणि 5 लाखाचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निधीत पाठवत आहोत. तिथून तो मंजूर करण्यात येईल आणि त्याशिवाय देखील इतर सरकारी योजनेतून त्या कुटुंबाला जी काही मदत करणं शक्य आहे ते निश्चितपणे केली जाईल. 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व आश्रमशाळेच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये नवीन SOP आम्ही निश्चित करू
आणि लोकांना कळवू. सुमित्रा, दीपिका आणि अनु या तिन्ही चिमुकल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे. SOPची 14 ऑगस्टला आश्रमशाळेबाबत मीटिंग घेण्यात येणार आहे. आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची गडचिरोली आश्रमशाळेमध्ये भेट देणार आहे. पाहत रहा नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. सह संपादक विजय बारस्कर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.